अहिल्यानगर तालुका निवासा मौजे गोडेगाव म्हसले ग्रामपंचायतीत 15 वित्त आयोग ग्रामनिधी आणि इतर योजनेत झालेला भ्रष्टाचार आणि परस्पर ग्रामपंचायतमध्ये ठराव करून घेणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केलं। नेवाशामध्ये मौजे गोडेगाव म्हसले ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोग ग्रामनिधी आणि वेगवेगळ्या आलेल्या निधीचा आणि केलेल्या कामाबाबत ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केलेला दिसून येत असल्याचा आरोप करत सदर ग्रामसेवक मनमानी काम करत आहे। ग्रामपंचायतमध्ये सदस्यांना विश्वासात न घेता आणि ग्रामपंचायत सदस्यांना कोणती पूर्वकल्पना न देता परस्पर ग्रामपंचायतच्या दप्तरी ठराव संमत करून घेतल्याचं निदर्शनास आलं। सदर ग्रामसेवक यांनी 15 वित्त आयोग आणि ग्रामनिधी इतर योजनेचे तसंच इतर मार्गाने आलेला निधी आणि त्या कामाबाबत कोणत्या प्रकारच्या निविदा या केल्या आणि कोणत्या वृत्तपत्रात दिलं हे ग्रामपंचायत सदस्यांना माहीत नाही। तसंच नोटीस बोर्डवर न लावता सदर ग्रामपंचायतीमध्ये होत असलेला अंदाधुंदी कारभार वेळोवेळी पंचायत समिती नेवासा यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे। कुठलीही ठोस कारवाई होत नसल्यानं तसंच ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामसेवक हातमिळवणी करून ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करणारे उपसरपंच यांना सदस्य पद वाचवण्यासाठी रेकॉर्डमध्ये फेरफार केल्या असल्या कारणानं बाबासाहेब रोडगे, बहिरनाथ वाघोले, सुभाष मोरे, दत्तात्रय शिरसाट, परसराम जाधव आदींनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केलं आहे। मी बाबासाहेब रोडगे, राहणार गोंडेगाव, ग्रुप ग्रामपंचायत गोंडेगाव म्हसले। आम्ही या ठिकाणी बहिरनाथ काशीनाथ वाघोले आणि परसराम मोतीराम जाधव यांनी दिनांक 7/2/2025 रोजी या ठिकाणी माननीय शिवसाहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, उपोषणाची नोटीस दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आज आम्ही उपोषणाला 5 जण गोंडेगावच्या ग्रामपंचायती ग्रामस्थ बसलेलो आहोत। आमची मुख्य मागणी अशी आहे की माननीय ग्रामपंचायती ग्रामसेवक विलास काकडे भाऊसाहेब यांनी 2 वर्षापासून कोणत्याही प्रकारचं पोस्टिंग लिहिलेलं नाही। त्याचप्रमाणे कोरम अपुरा असताना सदस्यांना विश्वासात न घेता अनेक प्रकारचे ठराव, कोणत्याही प्रकारच्या निविदाचं जाहिरात न देता, नोटीस बोर्डावर न लावता मनमानी कारभार त्यांनी केलेला आहे। त्यामध्ये 20 ते 25 लाखाचा भ्रष्टाचार या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे। त्याचप्रमाणे ग्रामसेवक भाऊसाहेब यांनी कलेक्टर पुढं केस चालू असताना उपसरपंचांना वाचवण्यासाठी गट नंबर 46 हा फॉरेस्टचा आहे, शासनाचा आहे, त्या ठिकाणी माननीय उपसरपंच संतोष खंडरोडगे हे अपात्र ठरलेले असताना त्या उतार्यामध्ये या ठिकाणी फेरफार केलेला आहे आणि त्यांच्या भावाच्या नावावर उतारा केलेला आहे। आमची मुख्य मागणी 2 आहेत। या ठिकाणी ग्रामसेवकाची चौकशी व्हावी व जो उतारा बदल केलेला आहे त्याचा परत जायचा ते उतारा करण्याचा अधिकार हा स्थायी समितीला असल्यामुळं आणि तो उतारा दुरुस्त व्हावा आणि ग्रामसेवकाची पूर्ण चौकशी होऊन त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा जो आहे तो या ठिकाणी निदर्शनास उघड व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। माझं नाव दत्तात्रय रामदेव शिरसाट। आम्ही जिल्हा परिषदला पंचायत समितीला वेळोवेळी अर्ज करून आम्हाला न्याय भेटत नाही। पंचायत समितीला अर्ज केले, त्या ठिकाणी आम्हाला न्याय भेटला नाही आणि आता जिल्हा परिषदला अर्ज केला आहे तरी आम्हाला 7 तास 8-10 वाजल्यापासून आम्हाला नोटीस दिली आहे तरी आम्हाला त्याचा न्याय भेटत नाही। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मोडणार नाही। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।